देशभरात किशोरवयीन मुलींना HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस विरोधी लस देण्याबाबत चर्चा वाढत असताना नागरिकांमध्ये या मोहिमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही लस कितपत सुरक्षित आहे, वैद्यकीय संस्थांनी यास मान्यता दिली आहे का, आणि सरकार शाळांमधील विद्यार्थिनींना लस देण्यावर इतका भर का देत आहे याबाबत स्पष्ट माहिती मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी HPV लस महत्त्वाची मानली जाते. मात्र त्यासोबतच नागरिकांमध्ये योग्य जनजागृती आणि पारदर्शक माहिती पोहोचणंही तितकंच आवश्यक आहे. HPV हा एक सामान्य विषाणू असून जगातील मोठ्या प्रमाणात लोकांना आयुष्यात कधीतरी या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या विषाणूच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक गंभीर आजार मानला जातो. त्यामुळे या आजाराचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून HPV लसीकरणाला महत्त्व दिले जात आहे. ही लस भारतात 2008 पासून उपलब्ध असून गार्डासिल आणि सर्वारिक्स यांसारख्या लसींचा वापर अनेक देशांमध्ये केला जात आहे. या लसी विकसित करण्यापूर्वी विविध देशांमध्ये विस्तृत वैद्यकीय चाचण्या आणि संशोधन करण्यात आले असून त्यानंतरच त्या वापरासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भारतातही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि इतर संस्थांच्या माध्यमातून या लसीवर विविध अभ्यास आणि चाचण्या करण्यात आल्या आहेत. किशोरवयीन मुलींमध्ये या लसीचे परिणाम आणि सुरक्षितता तपासण्यासाठी संशोधन प्रकल्प राबवण्यात आले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरणाचा विस्तार महत्त्वाचा असल्याचं नमूद केले आहे. सरकार शाळांमधील विद्यार्थिनींना लस देण्यावर भर देत असल्याचं कारण म्हणजे विषाणूचा संसर्ग होण्यापूर्वी दिलेली लस अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे साधारणतः 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस देण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांकडूनही करण्यात आली आहे. सध्या काही राज्यांमध्ये शाळांमधील विद्यार्थिनींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जात आहे आणि आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेत पालकांची संमती घेणे आवश्यक असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र सामाजिक माध्यमांवर या लसीबाबत विविध शंका आणि अफवा पसरत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी योग्य आणि वैज्ञानिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली आहे. लसीच्या सुरक्षिततेबाबत, संभाव्य दुष्परिणाम आणि त्यावरील संशोधन याबाबत स्पष्ट माहिती मिळाल्यास नागरिकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने HPV लसीकरण महत्त्वाचे मानले जात असले तरी या मोहिमेबाबत पारदर्शक माहिती आणि व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.